विरोधी पक्ष करके राहुल जी ने, हमारे खड़गे जी ने इसका स्वागत किया था कि इसको पाकिस्तान जो भी कदम सरकार उठाएगी उसके लिए उनके पीछे पूरे पुरजोर से हम लोग उनके साथ में रहेंगे। ये पहले ही हमारे लोगों ने, हमारे विरोधी पार्टी ने और देश के सभी लोगों ने ये मान्य किया था और देश की इच्छा थी कि पाकिस्तान को एक बार इसका उनकी जगह बताए। बार बार जो आग मिसाइल का खेल खेल के पाकिस्तान हमारे लोगों को मारता था और अपने दहशतवादी कार्यों से बाज नहीं आ रहा था। इसको एक परमानेंट इसको सबक सिखाने की ज़रूरत है और वो कदम आज सैनिकों ने उठाया। हम सैनिकों का और हमारे सैनिक का भारत के बहुत बहुत उनके पीछे ताकत से खड़े रहेंगे और उनका अभिनंदन करते हैं। राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत आणि जशी आजची सकाळ झाली तसं ज्या ज्या ठिकाणी बातमी पोहोचली त्यानंतर जय हिंदचे नारे भारतीयांकडून दिले जाऊ लागलेत, आनंद साजरा केला जाऊ लागलाय। भारतीय लष्कराला फ्री हँड देण्यात आला, वेळ ठिकाण तुम्ही ठरवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर भारतीय लष्करानं हा प्लॅन तयार केला आणि अशा पद्धतीने मध्यरात्री 1:30 वाजता भारतानं हा एअर स्ट्राईक केलाय आणि जबरदस्त यश मिळवलंय। मुजफ्फराबाद, बहावलपूर, कोटली या ठिकाणी अचूक हल्ले करण्यात आलेत। मध्यरात्री 1:30 वाजता भारतानं हा एअर स्ट्राईक केला, क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत आणि अत्यंत अचूक मारा करून या ठिकाणचे ही दहशतवादी तळ, दहशतवाद्यांचे मदरसे उद्ध्वस्त करण्यात। अजून तरी यामध्ये किती दहशतवादी ठार झालेत याचे अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले नाहीत, मात्र सर्वात आधी साम टीव्हीवर तुम्हाला हे अपडेट्स मिळतील। सध्या भारतात आणि ज्या ज्या ठिकाणी भारतीय उपस्थित आहेत त्या त्या ठिकाणी जय हिंदचे नारे दिले जात आहेत आणि भारतीय लष्कराचा हा विजय हा आनंदात साजरा केला जातोय। 9 दहशतवादी तळांवर हल्ला केलाय। यात सगळ्यात महत्त्वाचा आणि लक्षात ठेवण्यासारखा जे ठिकाण आहे ते म्हणजे बहावलपूर। भारताच्या सीमेपासून पाकिस्तानात अत्यंत आतमध्ये असलेलं हे बहावलपूर या ठिकाणी हल्ला करण्यात आलाय।